अंमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणात एका वर्षात मोठी कारवाई. जवळपास 7 कोटींचा ड्रग्ज जप्त. 146 आरोपींना अटक. कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ खरेदी विक्री विरोधातील एका वर्षात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी विविध प्रकरणात एकूण 146 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 6,36,14,150 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केले. अंमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणात मोक्का देखील लावण्यात आलाय, अशी माहिती कल्याणचे DCP अतुल झेंडे यांनी दिली आहे. यामध्ये 244 किलो 818 ग्रॅम गांजा, 147 ग्रॅम MD, 111 ग्रॅम चरस, 1800 नशेच्या सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पूर्ण वर्षभरामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 मध्ये जे परिमंडळ 3 मध्ये ते विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन झालेलं आहे त्याच्या अंतर्गत आपण 101 गुन्हे दाखल केलेले आहेत. 101 गुन्ह्यामध्ये आपण 146 आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 6,36,00,000 मुद्देमाल जास्त जप्त केला आहे. त्याच्यामध्ये 244 किलोग्रॅम गांजा आहे, 4 किलो पेक्षा जास्त MD आहे आणि कोडिनयुक्त बॉटल्स असा वेगवेगळा सगळा मुद्देमाल म्हणून आपण 6 कोटी रुपयापेक्षाही जास्त मुद्देमाल त्यामध्ये जप्त केलेला आहे. आणि खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस हद्दीमध्ये आपण ह्या 2 गँग्सवर सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अन्वये सुद्धा 2 गँग्सवरती आपण यापूर्वी कारवाई केलेली आहे. मग ही अंमली पदार्थ विरोधाची कारवाई जी आहे पूर्ण परिमंडळ 3 मध्ये ही अशाच प्रकारे यापुढे सुरू राहणार आहे. आमच्या या टीममध्ये जे काम करणारे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामध्ये API गायकवाड, त्यानंतर आमचे PSI जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अमित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल नेरकर आणि खरसाण यांनी अतिशय चांगलं काम करून या सर्व आरोपींना त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे मानपाडा पोलीस स्टेशन सिनियर PI संदीपान शिंदे, PI जयपाल राजपूत आणि API सागर चव्हाण यांच्या टीमने त्यामध्ये एकत्रपणे ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.